शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि RPI पक्षाच्या महायुतीतून युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वसाधारण महिला आरक्षित जागेसाठी निवडणूक लढवित आहेत। सोमवारी मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला असून मंगळवारी उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यावर उज्ज्वला प्रमोद महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला। खोपोली शहरातील शिळफाटा हे उपशहर आहे। या ठिकाणचा विकास करण्यासाठी मी नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे। त्यामुळे मी कोणत्याही पदासाठी किंवा स्वतःचं नाव करण्यासाठी निवडणूक लढवित नसून जनतेच्या विकास कामांसाठी निवडणूक लढवते, असे प्रतिपादन महायुतीमधील RPI पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला प्रमोद महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे। नमस्कार, मी उज्ज्वला प्रमोद महाडिक, प्रभाग क्रमांक 10 या वॉर्डमधून मी निवडणुकीला सामोरी जात आहे। अर्ज दाखल करताना आमदार महेंद्र शेठ थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर आणि रायगड जिल्हा अध्यक्ष भाई नरेंद्र भाई गायकवाड आणि तरुण महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यशवंतनगर मधून निघालो तेव्हा आम्ही थोर मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आणि चांगला त्यांचा प्रतिसाद मिळाला। माझे पती RPI चे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी जवळजवळ 3 कोटीचे निधी आणून यशवंतनगर मध्ये विकास कामे केलेले आहेत। तसेच माझे दीर प्रवीण महाडिक आणि माझे सासरे गजानन महाडिक यांचे पण सामाजिक कार्यामध्ये चांगले कामे आहेत। त्याचप्रमाणे माझे वडील ग्रामसेवक होते, त्यामुळे मला प्रशासकीय वारसा भेटलेला आहे। शिळफाटा येथील शिवसृष्टी उभारणे, तसेच भाजी मार्केटसाठी इमारती बांधणे आणि मुलांसाठी गार्डन तयार करणे, DC नगर ते जैन मंदिर पर्यंत भुयारी गटार तयार करणे, उर्दू शाळेची नवीन इमारत बांधणे, तसेच शिळफाटा पाताळगंगा नदी येथे प्रभू श्रीरामाची मूर्ती उभारणे, अशी अनेक विकास कामे करण्याचे मानस आहे। आणि मी नावासाठी नव्हे, ती जनतेचे विकास कामासाठी निवडणुकीला उभी राहिली आहे। निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना यशवंतनगरमधील थोरा मोठ्यांचा आशीर्वाद त्यांनी घेतला असून सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार उज्ज्वला महाडिक यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।